नमस्कार, मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, या लेडी स्पेशल या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. समस्त महाराष्ट्राला लाज वाटेल अशी घटना आज घडली. ऐन तारुण्यात असलेली अवघी 20-25ली ती तरुण मुलगी सुखी संसाराची भविष्य पाहत असतानाच तिच्या बाबतीत एक अत्यंत घृणास्पद, क्रूर, निष्ठुर आणि लाजिरवाणी घटना घडली. तिचं लग्न झाल्यावर लगेचच तिच्या कौमार्याची परीक्षा घेतली गेली आणि संतापजनक कृत्य केलं ते तिच्या जात पंचायतीने. या परीक्षेत तिला नापास ठरवण्यात आलं आणि लग्न होऊन मंगळसूत्र घालून अवघा 1 तास देखील झाला नाही एवढ्यातच तिच्या अंगावरचे सगळे दागिने घेऊन मुलाकडची वराडी मंडळी निघून गेली. मांडव तसाच राहिला. ज्या घरात काही वेळापूर्वी सनईचे सूर घुमत होते त्या घराला काही क्षणात सुतकी कळा आली. स्त्रीच्या अगतिकतेचं, स्त्रीवरच्या अत्याचाराचं हादरवून टाकणारं एक भयाण वास्तव या निमित्तानं महाराष्ट्राच्या समोर आलं, जगाच्या समोर आलं. आता त्या मुलीच्या घरी पोलीस पोहोचलेत. पुढची कारवाई होईल, त्यातून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण आता जे समोर आलंय ते नगर जिल्ह्यातलं उदाहरण म्हणजे फक्त हिमनगाचं टोक आहे का? अशा अनेक वेदना किंकाळ्या दबल्या जात आहेत का? आणि मुख्य म्हणजे यावर सामाजिक तोडगा काय काढायचा? जात पंचायतीची ही मुजोरी थांबणार कधी आणि कशी? ही मानसिकता बदलायची तरी कशी? आज पुराण काळापासून आजपर्यंत म्हणजे सीतेपासून 2016 पर्यंत स्त्रीनं फक्त पावित्र्याच्या आणि कौमार्याच्या परीक्षा द्यायच्या का? या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या कार्यक्रमातून आज शोधायचा प्रयत्न करणार आहोत. नेमका हा प्रकार काय घडला ते पाहूया एका रिपोर्टच्या माध्यमातून. पाहूया हा रिपोर्ट. कौमार्याच्या परीक्षेचं भयाण वास्तव. साधारण 20ली तरुणी. 22 मेला तिचं लग्न झालं. नवऱ्या मुलाचं आधीच एक लग्न झालं होतं, तरीही ती लग्नाला तयार झाली. तिचं कुटुंब अगदी सर्वसामान्यच. पण पोरीच्या लग्नासाठी बापानं कर्ज काढलं आणि थाटामाटात लग्न केलं. लग्न लागल्यानंतर वेळ आली कौमार्याच्या परीक्षेची. त्यासाठी जात पंचायत बसली. मंडपा शेजारच्या एका खोलीत नववधू आणि वराला जायला सांगितलं. काही वेळानं दोघं बाहेर आल्यावर पंचांनी विचारणा केली. पंचांनी विचारल्यावर मुलानं आत घडलेल्या प्रसंगाचं हुबेहूब वर्णन केलं. कौमार्याच्या परीक्षेत मुलगी नापास ठरली. मुलीनं आक्रोश केला. पोरीच्या बापानं विनवणी केली. पण पंचांनी हे का सोडला नाही. नवऱ्या मुलाचे सगळे नातेवाईक सगळ्या भेटवस्तू घेऊन मुलीच्या अंगावरचे दागिने काढून लग्न मोडून निघून गेले. नवरीच्या गळ्यातलं मंगळसूत्रही काढून घेतलं. जात पंचायतीचं हे अस्सल कृत्य आपण पाहिलं आणि त्याची चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत कायदेतज्ञ असलेल्या आणि सामाजिक कार्यकर्त्या जाई वैद्य आपल्यासोबत आहेत. जाई वैद्य, सर्वप्रथम हे जे घडलं ते महाराष्ट्रात घडलं, पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रात घडलं. आपली प्रतिक्रिया काय? शॉकिंग हा एकच शब्द आपण म्हणू शकतो की अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडू शकतात आणि ह्या गोष्टींना आपण अजूनही बळी पडतोय. आज महाराष्ट्रातल्या महिलांना या घटनेला, अशा घटनांना तोंड द्यावं लागतंय. याच्यासारखी मला वाटतं दुःखद किंवा शॉकिंग घटना नाही दुसरी. महाराष्ट्रामध्ये जात पंचायत नावाची गोष्ट आहे. जशी जिल्हावार आपल्याकडे न्यायालय आहेत, तालुकावार आपल्याकडे न्याय मिळण्याच्या अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, तसंच प्रत्येक गावागावामध्ये, वाड्यावाड्यावर, वस्तीवर जात पंचायती आहेत आणि त्या जात पंचायतीचा दबदबा किंवा त्यांचं प्रभाव क्षेत्र त्या जातीवर, त्या जातीतल्या लोकांवर, त्यातल्या रूढी, रीतिरिवाजांवर, सणवारांवर इतकंच काय तर लग्नावर इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणावर असतं की जात पंचायतीनं जोपर्यंत आपल्याला हिरवा कंदील दिला नाही तोपर्यंत त्या जातीतला एका व्यक्तीचं कुठलंही पान देखील हलत नाही, अशी आत्ताची परिस्थिती आहे. या जात पंचायतीच्या वाढत्या प्राबल्याबद्दल अनेक वेळा बोललं गेलं. आपल्या जातीला एक प्रकारे पुढारलेलं ठरवायचं का मागासलं ठरवायचं, त्याच्यावरून आरक्षण मागायचं की नाही मागायचं, इथपासून अगदी ग्रामपंचायतीची निवडणूक ते थेट एखाद्या राज्याची निवडणूक, एखाद्या खासदाराची निवडणूक, इतका प्रचंड मोठा जात पंचायतीचा राजकीय प्रभाव, तसा सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचंच आज एक अत्यंत लाजिरवाणं उदाहरण म्हणजे एका विवाहित स्त्रीला लग्न झाल्यानंतर 1 तासाच्या आत तिच्या कौमार्याची टेस्ट, सर्वांच्या समोर त्याची खुलेआमपणे चर्चा. या जात पंचायतीबद्दल काय सांगाल?
मला वाटतं एक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, मी बाकीचे त्यातले आयाम जे आहेत सामाजिक आहेत किंवा राजकीय आहेत त्या आयामांमध्ये मी जात नाही, परंतु आपण जर का कायद्याची बाजू बघितली तर आज कायद्यांनी सुद्धा जर तुमच्या काही प्रथा आणि काही ज्या काही कस्टम्स आणि ट्रॅडिशन्सना जर का मंजुरी दिली तर त्याच्यामध्ये आपल्याला निश्चित दिसून येतं की त्यामुळे तो जात पंचायतीचा जो पगडा आहे हा कायद्याच्या दृष्टीने सुद्धा कायम राहतो. म्हणजे आज अजूनही अशा काही जमाती किंवा यांना कायद्याने मान्यता आहे की जिथे जात पंचायत असेल तर तुम्हाला न्यायालयात न येता तुम्ही काडीमोड घेऊ शकता. म्हणजे आपणच कायद्याने या जात पंचायतींना जर का अशा प्रकारे मान्यता दिली, असं अप्रुव्हल जर का दिलं, तर मग नंतर या जात पंचायतींनी काही जर का निर्णय घेतले आणि ते मान्य ठरायला लागले तर मग हा एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम होतोच आहे. आज आपण जो बघतोय तो मला वाटतं त्याच्यामधनं आलेला प्रॉब्लेम आहे. दुसरा आपण भाग बघितला तर जात पंचायत आज क्रिमिनल लॉमध्ये इंटरफिअर करते का किंवा इतर कशात इंटरफिअर करते का? आता नाही. पर्सनल लॉ जे आहे त्या पर्सनल लॉमध्ये हा सगळ्यात मोठा त्यांचा हस्तक्षेप आपल्याला वाढता दिसतो. कोणी कोणाशी लग्न करावं, जातीच्या बाहेर लग्न करावं की न करावं, लग्नाच्या काय पद्धती असाव्यात, काय त्याच्यामध्ये प्रथा असाव्यात, किंवा ही आजची एक घटना की ज्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट पर्सनल इंटरफिअरन्स आपण ज्याला म्हणू शकू, हा अशा प्रकारचा इंटरफिअरन्स आपण कशासाठी आणि का चालवून घ्यायचा? आणि त्याला मग कायद्याने जर का असं म्हटलं असेल की तुमच्या जात पंचायत तुमची जर का असेल आणि त्यांच्या काही अशा काही वर्षांच्या जर का प्रथा चालू असतील तर त्या प्रथा या कायद्याने मान्य धरण्यात याव्या. आता ह्या पळवाटेचा कोण किती फायदा आणि कसा घेईल हे आपण सांगू शकत नाही आज. आणि ज्या पद्धतीने आज समाजकारण किंवा राजकारण ज्या पद्धतीने चाललं आहे त्या पद्धतीने हा इंटरफिअरन्स वाढत गेला तर मग हा दोष कोणाला देणार? आपण कायद्याला देणार. आणि जर हे कायदे त्यावेळेला होते कारण त्यावेळेला आपला समाज एकसंध नव्हता म्हणूया किंवा त्यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, त्याच्यानंतर एक होमोजिनिटी एक्सपेक्टेड होती, कॉन्स्टिट्यूशनच्या प्रमाणे एक सामाजिक जात पंचायतीने जर एखाद्यावर सामाजिक बहिष्काराच्या विरोधातला आपल्याकडे कायदा अत्यंत सक्षम आहे, त्याच्यामध्ये 3 वर्षाची शिक्षा किंवा 1 लाखाची तरतूद किंवा दोन्ही शिक्षा एकाच वेळी अशी तरतूद त्यात करण्यात आली आहे. म्हणजे एक प्रकारे जात पंचायतीच्या विरोधातलं घटनाकारांचं मत वारंवार नोंदलं गेलेलं आहे. आणि अशा प्रकारचा कायदा करायला ज्या अनेक समाजधुरीणांनी भाग पाडलं त्यातले एक म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. आज त्यांच्याच कन्या मुक्ता दाभोळकर आपल्या बरोबर आहेत. मुक्ता, घडला जो प्रकार त्याची आपल्याला पूर्णपणे कल्पना असेल की एका विवाहितेला लग्न झाल्यानंतर काही क्षणातच तिच्या कौमार्याबद्दल सर्वांच्या समोर एक प्रकारची परीक्षा द्यावी लागली आणि त्या परीक्षेत ती नापास झाल्यानंतर त्या कुटुंबाला एक प्रकारे वाईट टाकल्यागत सर्वजण लग्नाच्या मांडवातनं उठून गेले. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला एक प्रकारे काळीमा फासणारी, म्हणजे आम्ही विद्यापीठांना स्त्रियांची नावं देतोय, आम्ही महामंडळांना स्त्रियांची नावं देतोय, आम्ही मोठ्या मोठ्या महामार्गांना स्त्रियांची नावं देतोय, परंतु कुठेतरी जात पंचायत या सगळ्याच्या पेक्षा अधिक प्रभावशाली ठरते. काय सांगाल? मुक्ता यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही. हाच प्रश्न घेऊन जाऊया आपण अंजना गवांदे यांच्याकडे. अंजना गवांदे, आपली पहिली प्रतिक्रिया काय या सगळ्या प्रकरणावर? मी ॲडव्होकेट रंजना गवांदे, अंजना नाही. माझी प्रतिक्रिया अशी आहे की हा जो कायदा आहे महाराष्ट्र शासनाच्या दोन्ही सभागृहात हा कायदा मंजूर झाला, अद्याप त्याचं कायद्यात रूपांतर झालेलं नाही. आणि ही जी समांतर न्याय व्यवस्था ही जी उभी राहिलेली आहे ही न्याय व्यवस्था शोषक आहे आणि त्यातल्या त्यात स्त्रियांचं मोठ्या प्रमाणात ह्या अन्याय व्यवस्था, न्याय व्यवस्था म्हणणं त्याला चुकीचं आहे, ही अन्याय व्यवस्थेतून होत असतं. तर आमचा जो विरोध आहे ही जी शोषक प्रवृत्ती आहे, हे जे शोषण आहे ह्या व्यवस्थेतून होणारं, त्या व्यवस्थेला आमचा विरोध आहे. प्रत्यक्ष व्यक्ती कुणी आमची शत्रू नाही, ही जी मानसिकता आहे ती आमची शत्रू आहे, ही व्यवस्था आमची शत्रू आहे. आणि त्याच्या विरोधात महाराष्ट्रांनी गेल्या 3 वर्षापासून सतत काम करत आहे आणि महाराष्ट्रांनीच्या प्रयत्नातूनच आता कायदा होऊ घातलेला आहे. एकीकडे भारतीय राज्यघटनेप्रमाणे सर्वांना समान न्याय, जात, धर्म, लिंग, पंथ याच्या कुठल्याही आधारावर आपण भेदभाव केला जाणार नाही. स्त्रीच्या सक्षमीकरणासाठी, स्त्री सबलीकरणासाठी अनेक कायदे आपण केले आहेत, अनेक योजना राबवल्या जातात. परंतु दुसऱ्या बाजूला अशा तळागाळातल्या स्त्रियांवर जे अन्याय अत्याचार ह्या माध्यमातून होत आहेत जात पंचायतीचं, हे पाहिजे तेवढ्या प्रमाणात समोर येत नाही. आणि समोर आलं तरीही त्याची उपाययोजना म्हणून शासन यंत्रणेकडून जी काय उपाययोजना करणं अपेक्षित आहे ती केली जात नाही. आणि म्हणून हे वारंवार हे असे प्रसंग आज घडतायत
आणि त्यातून ह्या स्त्रियांचं शोषण होतंय. आणि शोषण झाल्यानंतर सुद्धा समाजाचा ह्या जात पंचायतींचा आणि समाजाचा एवढा मोठा दबाव ह्या स्त्रियांवर असतो की त्या पुढे येऊन तक्रारही दाखल करायला धजावत नाहीत. बरोबर आहे, तक्रार करायला सुद्धा दजावत नाही. आपल्यासोबत मुक्ता दाभोळकर आहेत, ज्यांच्याशी मगाशी आपला संपर्क होऊ शकला नव्हता. मुक्ता, एक प्रकारे एखाद्या स्त्रीला लग्न होता क्षणी आपण कौमार्याची टेस्ट करायला लावणार आणि त्याकरता जात पंचायत भाग पाडणं, नंतर त्या कुटुंबावर एक प्रकारे वाईट टाकल्यागत परिस्थिती निर्माण होणं. आम्ही एकीकडे मोठ्या मोठ्या महामार्गांना स्त्रियांची नावं देतोय, विद्यापीठाला नावं देतोय, महामंडळांना नावं देतोय, एखाद्या अनुदानाच्या स्कीमला, सरकारी योजनांना नावं देतोय, परंतु दुसरीकडे जात पंचायतीचा प्रभावही तितकाच वाढत चाललाय. घटनाकारांना अपेक्षित असलेली स्त्री पुरुष समानता येताना दिसत नाहीये. काय सांगाल? नाही, अगदी खरं आहे तुम्ही म्हणताय ते की स्त्री पुरुष समानता ही आपल्याला प्रत्यक्ष सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये नाही आहे, ह्याचे प्रत्यय यासारख्या घटनांमधनं येत असतात. जात पंचायतीचं जे प्रकरण आत्ता समोर आलेलं आहे ते खूप भयानक आहे. बाईच्या कौमार्या संदर्भात जात पंचायत मिळून निर्णय घेणार आणि त्यावर तिच्या लग्नाशी आधारित निर्णय ठरणार, हे म्हणून आपल्याला इतकं हे भयंकर असल्याने आपल्याला एकदम दचकल्यासारखं होतं. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आंबेडकर जसं म्हणायचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की बाई हे जातीचं प्रवेशद्वार आहे आणि त्यामुळे बाईची लैंगिकता जात शुद्ध ठेवण्यासाठी गार्ड केली जाते सर्व बाजूनी. म्हणजे 7च्या आत घरात हे त्याचं अगदी आपल्या समाजामध्ये मान्य असलेलं आणि सर्वांना माहिती असलेलं रूप आहे. आणि दुसऱ्या बाजूला ही जी आत्ता प्रथा समोर आलेली आहे की मुलीने सिद्ध करावं की ती कुमारी आहे की नाही हे, आणि त्यानंतरच त्या जाती अंतर्गत वंश वाढणार की नाही तिचं हे ठरवलं जाईल, हे दुसऱ्या बाजूला. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक जातीच्या लोकांना असं वाटत असतं की त्यांच्या जातीचे न्यायनिवाडे करण्याचा त्यांना अगदी मूलभूत अधिकार आहे. ही आपल्या समाजातल्या बहुसंख्यांची धारणा आहे. त्याला कुठली एक जात त्याच्यासाठी त्या संदर्भात वेगळी आहे असं म्हणण्याचं कारण नाही. काही जातींनी या प्रकारच्या ज्या प्रथा होत्या ते त्या समाजामधले समाज सुधारक घडले. उदाहरणार्थ ब्राह्मण समाजामध्ये विधवांच्या म्हणजे बालविधवा झाली तरी केशवपन करण्याची पद्धत होती. तर अशा वेळेस ते लैंगिकतेवरती तिच्या ताबा ठेवण्याचाच तो प्रकार होता. तर त्या 100 वर्षापूर्वी गोष्टी संपल्या, कारण त्या समाजामधले समाज सुधारक आणि कायदा या दोन्ही गोष्टींनी एकत्र काम केलं. मला आता वाटतं की अनेक समूह, अनेक जाती अशा राहून गेलेल्या आहेत की ज्या समाजालाच आधी व्हॉइस नाहीये, त्यामुळे त्यांच्या जातीतल्या बाईला तर अजून व्हॉइस मिळालेलाच नाहीये. त्यामुळे त्यांच्या जातीमध्ये बाईचा कौमार्य किंवा बाईच्या लैंगिकतेवरच्या आक्रमणाचे काय प्रश्न आहेत हे आपल्याला समाज म्हणून माहीत नाहीये. आणि म्हणून एखाद्या जाती संदर्भात जेव्हा अशी घटना घडते तेव्हा आपण दचकतो. ही माणसं आपल्या अगदी आजूबाजूला राहत आहेत. नगर जिल्हा हा काही कुठे महाराष्ट्राच्या टोकाला असलेला जिल्हा नाहीये. किंवा आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे, ही एक या जातीतली भयंकर गोष्ट म्हणून आपल्या लक्षात आली. पण जात पंचायतीचं काम जेव्हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते, आता गवांदे मॅडम ज्या आधी बोलत होत्या त्या अत्यंत धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत या क्षेत्रातल्या. या मुलीला आधार देऊन पुढे आणण्याच्यासाठी पण त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे कृष्णा चांदगुड्यांबरोबर. तर अशा प्रत्येक जातीच्या बाईच्या लैंगिकतेला धरून अनेक समजुती आहेत आणि त्याला धरून त्यांचं वर्तन आहे. त्याच्यातल्या काही गोष्टी अगदी उघड क्रिमिनल आहेत, जसं या केसमध्ये म्हणता येईल की ज्यामध्ये मला असं वाटतं की चक्क विनयभंगच त्या मुलीचा त्या समाजाकडनं घडलेला आहे. म्हणजे इंडियन पिनल कोड खाली सुद्धा यातल्या काही गोष्टी ट्रायबल असू शकतात. तर असं एका बाजूला वर्तन, किंवा दुसऱ्या बाजूला मध्यंतरी आपण अजून एका समाजाचं बघितलं होतं, आपल्या लक्षात असेल सगळ्यांच्या, की नवरा मेल्यानंतर त्या बाईला 24 तास कोंडून ठेवण्यात येत होतं एका ह्याच्यामध्ये. प्रतिकात्मक तिचं सेक्ल्युजन, प्रतिकात्मक सती म्हणू किंवा सेक्ल्युजन म्हणू. तर अशा पद्धतीने बायकांच्या बाबतीतल्या अन्याय, प्रथा, परंपरा ह्या आपल्या समाजामध्ये फार उघडपणे चालू आहेत. पण तो उघडपणा जनसामान्यांच्या नजरेस पाडून देण्याचं काम मला वाटतं चळवळ आणि प्रसार माध्यम हे दोघं मिळून करतायत. आता ह्याची दखल पोलीस आणि प्रशासनाने घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. एकीकडे ICSE आणि CBSEचे निकाल लागले, त्या निकालांमध्ये मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारल्याच्या बातम्या कालच आम्ही दिल्या आणि त्याच वेळेला समाजामध्ये अत्यंत लाजिरवाणी अशी गोष्ट घडली आणि ती म्हणजे एका विवाहितेला काही क्षणात लग्न झाल्यानंतर तिच्या कौमार्याची टेस्ट लोकांच्या समोर देऊन अपमानास्पद आणि लज्जास्पद अशा स्वरूपाची वागणूक दिली. याच लज्जास्पद आणि घृणास्पद घटनेची आपण चर्चा करतोय.